सुदैवानं योगायोगानं काही म्हणा तुम्ही, रशियाची सत्ता कोलमडली आणि आत्ता जणू काही अमेरिकेचीच एका हाती सत्ता होईल. ध्रुवीय जे विश्व होतं, व्यवस्था होती विश्वाची, ती आता एकध्रुवीय होते की काय किंवा झालीच समजा असं वाटत असताना चीन नावाच्या एका दुसऱ्या महासत्तेचा उदय झाला. म्हणजे शत्रुत्व भाव माहिती असून मान्य करून युद्ध होतं कामा नये, कारण त्याच्यामुळं सगळ्यांचाच नाश होईल म्हणून तिच्या ट्रॅपमध्ये बाहेर पडले. म्हणजे याच्या भाषेत सांगायचं म्हणजे तसं आत्ता होणं शक्य आहे का? दी पाथ टू AI आर्म्स कंट्रोल. AI हत्यारांच्या वरच्या नियंत्रणाचा मार्ग. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमधील आळंदी ते सिलिकॉन व्हॅली या दिंडीमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपण जे ठरवलेलं आहे हे सगळं विवेचन विशेषतः AIच्या संदर्भात करायचं. त्यामध्ये आपण जे मॉडेल घेतलेलं आहे ते अर्थात एका इलिप्टिकल आकृतीचं, म्हणजे लंबवर्तुळाकार अशा आकृतीचं, ज्याला 2 केंद्रकं असतात. आपण त्याला फोकी म्हणालो दोघांना मिळून. आणि तसं इथे आपण आपल्या विवेचनाच्या विषयाचं एक लंबवर्तुळ ठरवलं समजा, आणि त्याची 2 केंद्रकं कोणती घेतली आपण AIच्या संदर्भातली, ती हेनरी किसिंजर यांची 2 पुस्तकं. त्या पुस्तकापैकी पहिल्या पुस्तकाची चर्चा आपण बऱ्यापैकी केलेली आहे, दी एज ऑफ AI. आणि ती करताना आपण आपल्याला असं पाहिलं की एरिक श्मिडचा खूपच आधार मिळाला. आता दुसरं पुस्तक जे आहे, म्हणजे दुसरं केंद्रक आपल्या या सगळ्या विवेचनाच्या लंबवर्तुळाचं, ते म्हणजे अर्थात जेनेसिस हे आहे. पण तिथून तिथे जाण्याच्या मधल्या काळामध्ये काय झालं याची आपल्याला थोडी चाहूल घ्यायला लागेल. म्हणजे मग आपल्याला ते पुढचं विवेचन समजायला आणखीन मदत होईल. आणि खरं तर एज ऑफ AIच्या अगोदर सुद्धा किसिंजर कुठपर्यंत पोहोचलेले होते, म्हणजे जेव्हा ते थेट AIचा विचार करत नव्हते तेव्हा. त्याच्यासाठी आपल्याला एका कुठल्या तरी त्याच्या रचनेचा त्यांच्या आधार घ्यावा लागेल, तो आपण घेऊया. मग आत्ता इथे काय होतंय की श्मिट हे नंतरच्या सुद्धा त्याच्या याच्यामध्ये आहेत, पुस्तकामध्ये आहेत, दुसऱ्या त्या पुस्तकात जेनेसिसमध्ये. पण दरम्यानच्या काळात म्हणजे ते हे फारच तात्विक स्तरावरती वगैरे चाललंय ना. आपण पाहिले की मनुष्यत्व अमुक तमुक अशा गोष्टींचा विचार ते करतायत. आणि असंही पाहिलं आपण की श्मिटचा सुद्धा कल तात्विक आहेच मुळात, म्हणून त्यांचं जमलं त्या संदर्भामध्ये. पण शेवटी व्यवहाराचा मुद्दा कुठे येतो की जो व्यवहार हे आयुष्यभर करत आले, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, आणि ज्याला आपण वर्ल्ड ऑर्डर म्हणतो. त्याचा बॅलन्स कसा राखायचा, त्याचं रक्षण कसं करायचं, म्हणजेच जगामध्ये युद्ध नको आहेत यासाठी आपण काय करायचं, हा त्याचा प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक प्रश्न आहे की ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर सैद्धांतिक आणि प्रत्यक्ष कर्माच्या माध्यमातून काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग त्यासाठी त्यांना कोणाचा उपयोग झाला, त्या व्यक्तीकडे आपल्याला आता गेलं पाहिजे. हे विवेचन झाल्यानंतर आपण त्या जेनेसिसकडे वळणार आहोत. तर त्या व्यक्तीचं नाव ग्रॅहम ॲलिसन. आता हे ग्रॅहम ॲलिसन कोण आहेत याची सुद्धा आपल्याला थोडी अगोदर चर्चा करावी लागेल, आणि त्यांनाच नेमकं का घेतलं मदतीला ही आपल्याला त्या संदर्भात पाहायला लागेल. तर स्वतः ग्रॅहम ॲलिसननीच या गोष्टींचा उलगडा केलेला आहे की आपले आणि त्यांचे संबंध कसे होते किसिंजरचे. त्यांच्या बहुतेक मृत्यूनंतर त्याला आपण श्रद्धांजलीपर लेख वगैरे म्हणतो, आपण ॲबिच्युरी म्हणतो, त्याच्यात तो उल्लेख आपल्याला सापडतो. तर ते स्वतः हार्वर्डमध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते किसिंजर, त्यांचे असिस्टंट म्हणून लागले ॲलिसन. आणि मग नंतर जेव्हा किसिंजर हार्वर्ड सोडून गेले, ते विद्यापीठ सोडून कुठे गेले, ते थेट वॉशिंग्टनला. कशासाठी गेले तर काहीतरी सरकारच्या दरबारी महत्त्वाचा जॉब करण्यासाठी. ते त्यांचं उद्दिष्ट होतंच मुळात. आणि हिस्ट्री रिपीट्स ती कशी असते, तर ती म्हणजे अशी की ज्यांची जागा खरं तर किसिंजरने घेतली, त्यांचं नाव मॅकजॉर बंडी,
आणि हे त्या फॅकल्टी ऑफ आर्ट सायन्सचे डीन वगैरे होते. तर त्यांना केनेडींनी बोलवलं सुरक्षा सल्लागार म्हणून. मग त्यांची जागा यांनी घेतली. मग आता इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते, जेव्हा त्यांची जागा, बंडीची जागा यांनी घेतली किसिंजरनी, तेव्हाच ते म्हणाले होते की मला तिकडंच जायचंय परत, अशी त्यांची इच्छा होती. आणि खरोखर ते झालं नंतरच्या काळात, आणि त्यांना निक्सनच्या किंवा कोणाच्या तरी काळामध्ये बोलवलं गेलं. मग त्यांची जागा यांनी हॉर्वर्डमध्ये ॲलिसनने घेतली. पण त्यामुळे त्यांचे संबंध अगदीच चांगले राहिले, आणि ॲलिसनना त्यांच्याविषयी खूप आदर वगैरे असा होता, हे आपण नक्कीच सांगू शकतो. तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ही सल्लागाराची भूमिका त्यांनी नंतरच्या काळात पार पाडली. अगोदर ते अशा प्रकारे तिथे शिक्षक होते, हे आपणाला समजतं ग्रॅहम ॲलिसन म्हणून. आणि मग ते तपशिलात द्यायची गरज नाही, अगोदर ते मदतनीस म्हणून होते, कोर्स असिस्टंट वगैरे वगैरे, मग तिथे असिस्टंट प्रोफेसर झाले, इत्यादी इत्यादी, आणि शेवटी त्यांनी ही जागा घेतली. तर ॲलिसन बघत होते सगळा प्रवास नंतरच्या काळात सुद्धा किसिंजरचा, आणि त्यांना आश्चर्य वाटलं की वयाच्या 95-96व्या वर्षी किसिंजरचं लक्ष जातं कुठे, तर AI कडे जातं. आणि विशेषतः AI सगळ्याच गोष्टींच्यावरती, माणसाच्या, मनुष्य जीवनाच्या काय प्रभाव पाडणार आहे, आणि विशेषतः त्याच्यापासून स्वतः किसिंजरचं जे क्षेत्र होतं, कर्माचं क्षेत्र, म्हणजे अर्थात आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक व्यवस्थेमध्ये समतोल कसा साधायचा, शक्तींचा, महाशक्तींचा, वेगवेगळ्या राष्ट्रांचा, आणि युद्धापासून त्यांना कसं थांबवायचं, हे माहिती आहे आपणाला. तर तेच असताना त्यांना जेव्हा हे कळलं, आपण त्याची चर्चा विस्तृत प्रमाणात केली की आता आपल्याला AIला टाळून पुढे जाता येणार नाही या कारणामुळे सुद्धा, तेव्हा मग त्यांनी सुरुवात केली. आणि मधल्या काळात जेव्हा त्यांची भेट वगैरे झाली होती, तेव्हा ते म्हणाले की ग्रॅहम, दिस इज द मोस्ट एक्साइटिंग, इंटेलेक्च्युअल अँड चॅलेंजिंग थिंग आय हॅव एव्हर सीन. याच्या बाबतीत म्हणाले, आणि म्हणून मी ते आव्हान स्वीकारतोय. हे अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि हे ते केव्हा सांगतायत, मी ते सांगितलं ना, की जेव्हा त्यांचं इथे काम सुरू झालं होतं, एज ऑफ AI लिहिण्याच्या संदर्भामध्ये, तर त्यांच्याबद्दलचा अत्यंत आदरभाव यांनी व्यक्त केलेला आहे. आणि आणखीन एक मुद्दा मला सांगायचा आहे की त्याच्यावरती मी आणखीन सुद्धा बोलीन, की त्यांच्या विषयाला आपण काय म्हणूयात, की जे ते करत राहिले, प्रत्यक्षात ज्या पद्धतीने मांडणी करीत राहिले आंतरराष्ट्रीय संबंधाची वगैरे वगैरे, की ज्यासाठी त्यांना इतिहासाचा वारंवार आधार घ्यावा लागला. तर त्याला एक नाव दिलं गेलं आहे नंतरच्या त्या डिसिप्लिनला, अप्लाइड हिस्ट्री. आणि हॉर्वर्डमध्ये केनेडींच्या नावाने ते एक सेंटरच आहे अप्लाइड हिस्ट्रीचा अभ्यास करण्यासाठी वगैरे वगैरे. तर तिकडेही आपण कदाचित काही विवेचनाकडे वळूयात नंतर. पण आत्ता मला इथे काय सांगायचं आहे आपल्याला, की असे हे ग्रॅहम ॲलिसन होते, आणि त्यांनी खूप विचार केला आहे या सगळ्या गोष्टींचा, कारण ते शेवटी राज्यशास्त्राचेच अभ्यासक म्हणूयात ना त्यांना सुद्धा आपण. तर त्या विचारातून त्यांनी एक महत्त्वाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव डेस्टाईन फॉर वॉर. म्हणजे अमेरिका आणि चीन ह्यांच्या नशिबात आहे का ते, म्हणजे डेस्टाईन म्हणजे ठरलं गेलेलं आहे, त्यांच्या नियतीमध्ये ते आहे का, काय, युद्ध करणं. आणि त्या संबंधी विचार करताना त्यांनी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत, पण त्या गोष्टी मांडताना त्यानं एका महत्त्वाच्या राजकीय सिद्धांताचा आधार घेतला होता. आणि तो सिद्धांत म्हणजे खूप पूर्वीच्या काळामध्ये, जेव्हा ग्रीक नगरराज्यांमध्ये स्पार्टा आणि अथेन्स ही दोन राज्य महत्त्वाची होती, आणि वर्चस्व होतं अथेन्सचं. तर अथेन्स ही एस्टॅब्लिश पॉवर, आत्ता अस्तित्वात असलेली सत्ता, महासत्ता म्हणा फार तर, आणि तिला आव्हान देऊ शकणाऱ्या नवीन एका सत्तेचा उदय होतो, महासत्तेचा. ती कुठे आहे, तिथे ती स्पार्टाची आहे. तर अशा वेळेला त्यांच्यात काय संबंध असतील, त्यांच्यामध्ये युद्ध होणं अटळ असेल का, हा तो प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि त्या प्रश्नावरून ती जी त्यांची मांडणी होती, सैद्धांतिक मांडणी, त्याला थुसिडायडस ट्रॅप असं म्हटलं जातं. तर त्या ट्रॅपमध्ये आतापर्यंत कोणत्या कोणत्या काळात कोणत्या कोणत्या महासत्ता अडकल्या आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालं, आणि कोणत्या कोणत्या महासत्तांचं युद्ध टळलं किंवा टाळलं त्यांनी, असा प्रश्न उपस्थित केला होता ॲलिसननं.
आणि मग त्यांनी स्टॅटिस्टिकलच दाखवल्या काही गोष्टी करून की इतक्या वेळेला असा प्रसंग आला, आणि त्याच्यातला अगोदरचा जो प्रसंग होता युद्ध झाल्याचा आणि युद्ध टळण्याचा सुद्धा, म्हणजे लेटेस्ट ज्याला म्हणूयात आपण, तर पहिलं महायुद्ध जे झालं ना ते जर्मनी आणि माहिती आहे तुम्हाला जे काय झालं ते कैसर त्यावेळेला विल्यम कैसर तो जर्मनीचा मुख्य वगैरे वगैरे होता त्या साम्राज्याचा, आणि त्यावेळेची सत्ता कोणती होती प्रस्थापित असलेली सत्ता, ती होती इंग्लंडची. आपल्याला कल्पना आहे जगभर इंग्लंडचं कसं साम्राज्य वगैरे पसरलं होतं, आणि ही रायझिंग पॉवर होते जर्मनीची. तर मग ते त्या ट्रॅपमध्ये सापडले आणि ते युद्ध झालं, महायुद्ध झालं. तर हा एक लेटेस्ट मुद्दा आहे. त्याचीच पुनरावृत्ती कदाचित परत एकदा अगदी 20 वर्षात हिटलरच्या काळात झाली. म्हणजे तिथेही तोपर्यंत अर्थात इंग्लंडची सत्ता त्यावेळेला कमी झाली होती आणि अमेरिका पुढे येत होती, पण तरी सुद्धा अजून इंग्लंडची सत्ती संपलेली नव्हतीच मुळात. तर ते एक युद्ध झालं, पण त्याच्यापेक्षा अशा ट्रॅपमध्ये न सापडता युद्ध टाळलं ते कुणी टाळलं, तर अमेरिका ही जेव्हा महासत्ता होती विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, तेव्हा रशिया ही एक रायझिंग पॉवर नव्याने उदयाला येत असलेली आणि त्यामुळे अगोदरच्या सत्तेला आव्हान देणारी सत्ता होती, महासत्ता होती. परंतु त्यांच्यामधलं युद्ध टाळलं गेलं, आणि ते टाळण्यामध्ये निश्चितपणे किसिंजर सारख्या नीती निपुणांचा, राजनीती निपुण लोकांचा वाटा होता, हे सगळ्यांना ज्ञात आहे. आता परत तोच मुद्दा आला ना, सुदैवानं योगायोगानं काही म्हणा तुम्ही, रशियाची सत्ता कोलमडली आणि आता जणू काही अमेरिकेचीच एक हाती सत्ता होईल. ध्रुवीय जे विश्व होतं, व्यवस्था होती विश्वाची, ती आता एकध्रुवीय होते की काय किंवा झाली समजा असं वाटत असताना चीन नावाच्या एका दुसऱ्या महासत्तेचा उदय झाला. आणि इथेच परत तो मुद्दा येतो की रायझिंग पॉवर, उभारणारी सत्ता असं म्हणूयात आपण गडीवर. तर तिचा आणि या अस्तित्वात असलेल्या सत्तेचा संघर्ष होणं अटळ आहे का, डेस्टाईन्ड फॉर वॉर, असा प्रश्न यांनी उपस्थित केला आणि त्याची उत्तरं त्यानं त्याच्या पद्धतीने शोधली. पण मुद्दा तिथेच येतो ना परत, की जसं अगोदरच्या 2 महासत्तांमध्ये युद्ध नाही झालं, ओके, तसंच या सत्तांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं का, किंवा व्हायला पाहिजे नक्कीच. एक कुठलाही सुज्ञ मनुष्य हेच म्हणेल की आता हे परवडणारच नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा हे त्यांनी मांडलं तेव्हा AI एनेबल्ड वेपन्स नव्हते, लक्षात घ्या. अण्वस्त्र होती, ती चीनकडे होती, अमेरिकेकडे होती, आणि अण्वस्त्रांच्या धोक्याच्या संदर्भात त्यांनी तो विचार केला होता. ही AIची जोड नंतर मिळालेली आहे की जी लक्षात आली निश्चितपणे किसिंजरच्या, आणि त्या संदर्भात ते विचार करायला लागले. पण जेव्हा अगोदर हा विचार चालू होता की नाही, तेव्हा ग्रॅहम ॲलिसनला हेच वाटत होतं की युद्ध होऊ नये. म्हणून मग त्यांनी काय केलं माहिती का, की ज्या वेळेला शी जिनपिंग अमेरिकेमध्ये आले पहिल्यांदाच, मला वाटतं चीनचे प्रमुख झाल्यानंतर, त्यावेळेला ओबामा इथे राष्ट्राध्यक्ष झालेले होते आणि त्यांची ती पहिलीच भेट होती. तर तिथे त्यांच्यात काहीतरी चर्चा व्हायला पाहिजे, जशी रशियाचे राष्ट्रप्रमुख आणि अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख यांच्यात होत होती, आणि त्याचं रूपांतर पुढे म्हणजे शत्रुत्व भाव माहिती असून मान्य करून युद्ध होतं कामा नये, कारण त्याच्यामुळं सगळ्यांचाच नाश होईल, म्हणून तिथे ट्रॅपमध्ये बाहेर पडले. म्हणजे याच्या भाषेत सांगायचं म्हणजे तसं आत्ता होणं शक्य आहे का, किंवा व्हायला पाहिजे असं वाटत असताना ॲलिसननं दरम्यानच्या काळामध्ये अटलांटिकमध्ये तो लेख लिहिलेला होता. आणि म्हणून आता तेव्हा महायुद्धाला 100 वर्ष होत होती. 1914चं ते महायुद्ध सुरू झालं आणि हे 15 सालची दरम्यानची गोष्ट आहे. ओबामाच्या भेटीला समजा उदाहरणं ते येत आहेत. तर वर्ल्ड वॉर I ऑफर्स अ सोबरिंग रिमाइंडर ऑफ मॅन्स कपॅसिटी फॉर फॉली. पहिल्या महायुद्धाकडे कसं बघतायत 100 वर्षानंतर सुद्धा, की माणूस कसा प्रमाद करू शकतो, त्याच्या हातून कशी चूक होऊ शकते, याचं ते उदाहरण आहे. वेन वी से दॅट वॉर इज इनकन्सिवेबल. तेव्हाही कदाचित लोकांना असं वाटत असेल, पण आत्ता नक्कीच वाटतंय. तरी सुद्धा बघूयात काय होतं ते. म्हणून इन 1914 फ्यू वुड इमेजिन slaughter on a scale that demanded a new category, World War. When war ended 4 years later, Europe lay in ruins, the Kaiser gone, and
Hungarian Empire dissolved, the Russian Tsar overthrown by the Bolsheviks, France bled for generation, and England shorn of its youth and treasure. असा तो मुद्दा आहे युरोपच्या संदर्भातला. आणि आता द डिफायनिंग क्वेश्चन अबाउट ग्लोबल ऑर्डर. आता हा शब्द पुढे कोण करतं या ठिकाणी? हे ॲलिसन करतायत. फॉर दिस जनरेशन इज वेदर चायना अँड युनायटेड स्टेट्स कॅन एस्केप थ्युसिडिसेस ट्रॅप. हा तो महत्वाचा मुद्दा आला. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी त्यांनी भेटलं पाहिजे. आता तो मुद्दा येतोच ना आपोआप, म्हणजे चर्चा केली पाहिजे. हे नंतर आपण बघतो किसिंजरही सांगतात की काय काय व्हायला पाहिजे. निदान AI एनेबल्ड जेव्हा शस्त्रास्त्र आली तेव्हा हा प्रश्न अधिक गंभीर झाला. 2014-15ची गोष्ट आहे. आता ज्या वेळेला किसिंजर AIच्या संदर्भात विचार करतायत, एक पुस्तक लिहून झालेले आहे आणि दुसरं पुस्तक संपवण्याच्या टप्प्यावरती ते आहेत लिहून. त्याच्या आधी नेमकं परत एकदा अशी परिस्थिती झाली की बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नेमकं शी जिनपिंग भेटीला येत आहेत. कुठल्या तरी परिषदेच्या निमित्ताने, काय ते अटलांटिक परिषद वगैरे काय असेल ते असेल त्यांचं. मग आता ही संधी सोडता कामा नये. आपल्याला जे म्हणायचं आहे, किंबहुना ज्याच्यासाठी आपण ह्या पुस्तकाचाही प्रपंच करतोय, त्या पुस्तकात तो भाग येणारच आहे. युद्ध होऊ नये अशा एनेबल क्षमताधिष्ठित शस्त्रास्त्रांच्या संदर्भाने उपयोगाने असं वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून मग बघा आता किसिंजरला ॲलिसन यांची आठवण झाली आणि मग दोघांनी मिळून एक महत्वाचा पेपर लिहिला, द पाथ टू AI आर्म्स कंट्रोल. AI हत्यारांच्या वरच्या नियंत्रणाचा मार्ग. कारण तोच विचार ॲलिसन करत आलेले आहेत कित्येक वर्ष, की जो आत्ता प्रत्यक्षात येण्याचा, म्हणजे पुस्तक लिहिणं हा मुद्दा वेगळा. पुस्तक लिहिणार, ते त्यांच्याकडे जाणार, त्याच्याऐवजी आपण त्यांना थेट अपील करूयात की तुम्ही भेटा आणि काहीतरी करा, असा तो मुद्दा आहे. तर त्याच्यातनं पहिल्यांदा हा पेपर ॲलिसन यांनी लिहिला. त्याच्यातनं आपल्याला विचार करावा लागतो या दोघांचा. आणि साधारणपणे तो ऑक्टोबर 2023चा पेपर आहे. मग दरम्यानच्या काळात ते खरोखर आले, शी जिनपिंग तिथे आले आणि कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्यांची भेट झाली आहे. तर हेच त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही भेटा आणि काहीतरी निष्पन्न होऊ देत त्याच्यातनं. हा तो मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच किसिंजर यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहताना ॲलिसननी मनापासून ती वाहिली की शेवटच्या श्वासापर्यंत या माणसाला त्याचा ध्यास लागला होता. श्वास आणि ध्यास याच्यात काही फक्त यमक आहे अशातला मुद्दा नाही. खरोखर आपल्याला ते उदाहरण दिसतं की काही कवितेपुरतं नाही आहे. तर त्याचा आपल्याला आत्ता विचार करायचा आहे, काय दोघांचं म्हणणं आहे आणि काय प्रपोज करतायत ते. खरं तर धन्यवाद. समाज जीवनामध्ये राजकीय सत्तेला अत्यंत महत्त्व असतं. समाजाचं भवितव्य हे राजकीय सत्ताधारी लोक ठरवतात. आता या राजकीय सत्ताधारी लोकांना सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही, किंवा कोणालाच त्या सगळ्या कळत नसतात. अशा वेळेला त्यांनी त्यांच्या राज्यातील जे विद्वान आहेत, अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, यांची मदत घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे तुच्छतेने पाहता कामा नये. हे अमेरिकेत काल परवापर्यंत, कदाचित आजही असेल, पण लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम आहे. पण नक्कीच असं वातावरण होतं. म्हणून ज्याला आपण अप्लाइड हिस्ट्रीचं स्कूल म्हणतो ते, आणि किसिंजर सारखे लोक यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना इतिहास कळत नाही असा जाहीर आरोप केला आणि तो मांडला इतिहास. तुम्हाला इतिहासाशिवाय आत्ताचं धोरण ठरवता येणार नाही. तर अशाच प्रकारचं एक महत्त्वाचं पुस्तकच लिहिलं ना किसिंजरनी, ॲटॉमिक वेपन्स अँड फॉरेन पॉलिसी. तर त्यावेळेला उलट त्या लोकांनी त्याला सन्मानाने आपल्याकडं बोलवून घेतलं आणि त्यांचा सल्लामसलत करून पुढची धोरणं ठरवली. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे.